हॅलो मित्रांनो, मिस्टर प्रतीकमध्ये चॅनलमध्ये आला असाल तर तुमचं स्वागत आहे. तुम्ही सबस्क्राईब करून जावा. तुम्हाला बिर्याणी बनवायची रेसिपी सांगणार आहे माझी मम्मी. तर वेळ न घालवता आपण बिर्याणी कशी बनवायची ती बघू. चला मग. तर बिर्याणीमध्ये सगळ्यात लागणारे महत्त्वाचे जे काय आहे ते आज दाखव. आपल्याकडं आहे चिकन. चिकनच्या नंतर आपल्याकडे आहे मसाले. मसाल्यानंतर आपण जे कांदा, मिरची, टमाटर, कोथिंबीर हे सगळे खडे मसाला टाकणार आहे. तर मम्मी सांगन की काय काय टाकायचंय तर करा. पहिला आपण हळद टाकून घेऊया, नंतर मीठ, नंतर 1 वाटी दही, थोडंसं चवीनुसार लाल तिखट. पहिला आपण याला पूर्ण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकू. त्याच्यानंतर आपण हे जे आपण चिरलेले कांदा, मिरची, टमाटर ते टाकणार आहोत. तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकून घेऊया. नंतर खडे मसाले टाकूया. खडे मसाले पहिले टाकले की जळून जातात. आता मिरची टाकून घेऊया. पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट जास्त घातली तरी चालते. आता आलं लसूण पेस्ट टाकलेलं आहे. मला वाटलं चालूच नाही. त्याच्यानंतर आपण टमाटर टाकून घेऊ. घेऊया. तर आपल्याकडे आहे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाल्यानंतर आपल्याकडे आहे बघा, हे बघा चिकन मसाला. हे सगळे मसाले आहेत आपल्याकडे, ते टाकायचे परत. हे बघा एकत्र करून घ्यायला लागलो आपण. ते आता आपण टाकणार आहेत. याने बिर्याणीमध्ये ग्रेव्ही बनते मसाला. हे बघा. त्याच्यानंतर मीठ टाकायचंय. त्याच्यानंतर हळद टाकायची. आता आपण चिकन टाकून घेऊ. हे बघा चिकन टाकलं जाते. त्या मसाल्यात आपण चिकन
मिक्स करतो. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ त्याच्यावर वरून. कोथिंबीर टाकल्यावर चांगला टेस्ट येतोय. हे बघा. तर मटेरियल मध्ये आपण मटेरियल टाकलंय भातामध्ये, म्हणजे हे असा पांढरा भात करून घेतला होता आपण आणि त्याच्यामध्ये मटेरियल मिक्स केलंय. आता हे जे भात आहे का त्याच्यात जाणार आहे, एक थर लागणार आहे. त्याच्यानंतर आपण कलर करून घेतलेला आहे. कलर बघू शकतात आपल्याकडे आहे 2 कलर आणि 2 कलर आपण ह्या थरावर टाकणार आहे. या बघा असं मिक्स करून घेतलाय. आता हे थर टाकणार त्याच्यावर. हे थर आता लेवल करून घेणार आहोत आपण. हे बघू शकतात आपण. आता हे लेवल झाल्यावर त्याच्यावर आपण कलर टाकून घेणार आहोत. सगळीकडनं पांघरून घ्यायचा आहे असा कलर आपण, म्हणजे सगळ्या ह्याला लागतंय. त्याच्यानंतर हिरवा घेणार आहोत. हिरवा कलर आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत सगळीकडे. आता हे आपलं प्रोसेस सगळी झालेली. आता ह्याला फक्त दम मारायला ठेवायचं आहे आपल्याला, दम. आता त्याच्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत. सगळीकडनं पसरवून तेल टाकायचंय असं, सगळीकडे लागतंय. हे बघा आता आपण दम मारायला ठेवलेलं आहे. हे बघा हंडी ठुली आपण. तर आपली दम बिर्याणी तयार झालेली. हे बघा, हे बघा काढून दाखवतो आम्ही. एकदम स्वादिष्ट आणि चांगली झाली. हंडीमध्ये केलेली आम्ही दम बिर्याणी.